सांगली विधान परिषदेसाठी मवियात बिघाडी होण्याची शक्यता। पवारांच्या राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडून सांगली विधान परिषदेसाठी अर्ज दाखल। काँग्रेसकडून संजय मेंढे आणि मयूर पाटलांचा अर्ज, तर सांगली विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांकडून अर्ज दाखल। उमेदवारी देताना भाजपला कार्यकर्त्यांचा विसर पडतो। सुप्रिया सुळेंचे होणारे व्याही। अरुण लखानींच्या उमेदवारीवरून वडेट्टीवारांची भाजपवर टीका। दरम्यान वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी अरुण लखानी हे भाजपचे उमेदवार। भविष्यामध्ये लखानी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष होऊ शकतात। संजय राऊतांचं अरुण लखानींवरती मिश्किल वक्तव्य, तर भविष्यात राऊत काँग्रेसचे कार्याध्यक्ष होऊ शकतात। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। सांगली सातारा विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी। हा माझ्या 32 वर्षांच्या कामाचा सन्मान। धैर्यशील कदम यांची प्रतिक्रिया। आम्ही जिल्हा परिषदेला महायुती म्हणून लढलो, तसंच या निवडणुकीमध्ये सुद्धा लढणार आणि नक्कीच महायुती एक संघ असल्यामुळे माझा विजय होईल। धाराशिव विधान परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांची प्रतिक्रिया। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणं हे फक्त भाजपामध्ये शक्य। उमेदवारी मिळाल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांची प्रतिक्रिया। आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात। अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। शिंदेंनी उत्तर टाळलं, पुन्हा अप्रत्यक्षरित्या खोडला। आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय। आमची घौडदौड अशीच सुरू राहील, शिंदेंची भूमिका। तनपुरेंकडून कोणताही गौप्यस्फोट नाही। विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या। अजितदादांसोबत चर्चा सुरू होती। खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया, तर विलिनीकरण आणि नंतरचं विलिनीकरण यात फरक आहे, तटकरेंचं वक्तव्य। पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले ही चांगली गोष्ट। राष्ट्रवादीत गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मोदींच्या विकासाचा मुद्दा पटवून द्या, मी सुद्धा भाजपात जाईन। मोदींचा विकासाचा मुद्दा मला पटल्यास मी त्यांचं भजन गाईन। संजय राऊतांचं वक्तव्य, तर मोदींच्या विकासाचे 1000 मुद्दे मी पटवून सांगेन। बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। लाडक्या बहिणींचा शाप महायुती सरकारला लागणार। अपात्र बहिणींच्या शापामुळे सरकारचा सत्यानाश होणार। अपात्र 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका। लाडकी बहीण योजनेतून सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींचं नाव उडवले। रोहित पवारांचा आरोप, टप्प्याटप्प्यानं नाव उडवून योजना बंद करणं हाच खरा निशाणा। राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली। रोहित पवारांचा हल्ला। लाभार्थी महिलांनी केवायसी करूनही पैसे बंद झाल्याची तक्रार केली। यासाठी फेर तपासणी करण्यात आली, तर 2 शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना यातून वगळलं। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। राजकारणात खुर्ची महत्वाची आहे, त्यामुळे आपली खुर्ची घेऊन आपण बसलं पाहिजे। मंत्री चंद्रकांत पाटलांचं कोल्हापुरातील वाढदिवसाच्या कार्यक्रमात मिश्किल वक्तव्य। कॅबिनेटच्या दिवशी मुंबईत ठाण मांडून बसू नका। शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना उदय सामंतांनी फटकारलं। मुंबईत हॉटेल बुक करून राहणाऱ्या जिल्हा प्रमुखांनी हे थांबवावं, सामंतांचा सल्ला। आता बघूयात राजकीय टॉप 9। काहींनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकून पक्षाशी गद्दारी केली। भाजपनं नगरसेवकांना पैसे देऊन नेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। विजय वडेट्टीवार यांची नॉट रिचेबल नगरसेवकांवर टीका। प्रसिद्धीची हावाली तरुणांच्या अंगलट। भारतीय राजमुद्रेच्या आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्यानं अहिल्यानगरमध्ये विश्वजित धुंडळगंड या तरुणाविरोधात गुन्हा दाखल। प्रसिद्धीसाठी मोदी, फडणवीस, शिंदे यांच्या नावानं बनावट शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल। गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन। मोदींच्या आवाहनानुसार कोणतेही भव्य कार्यक्रम आयोजित करू नका, तर मुंडेंची पुण्यतिथी आपापल्या शहरात, गावात, घरी साजरी करा असं आवाहन। काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक। आमच्या पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास, ते विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत। शिक्षण मंत्रालयाशी संबंधित बाबींवर चर्चेसाठी बोलावलेल्या संसदीय समितीच्या बैठकीवेळी समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंह यांच्याकडून मोदींचं कौतुक। काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंहांनी मोदींचं कौतुक केलं नाही। काँग्रेसचे नेते जयकुमार रमेश यांचं स्पष्टीकरण, शिक्षण विषयक समितीच्या बैठकीत कौतुक केल्याची चर्चा होती, मात्र तसं नसल्याचं रमेश यांचं स्पष्टीकरण।
कल्याणमध्ये भाजपला धक्का. पदाधिकारी राम बनसोडे यांची शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी. पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त. लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. गोंदियात ठाकरेच्या शिवसेनेला धक्का लागलेला आहे. अर्जुनी मोरगाव तालुका प्रमुखासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश पाहायला मिळतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ठाण्यात जाहीर पक्ष प्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी ई रिक्षा चालवली. ई रिक्षा लॉन्चिंगला मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांची हजेरी. आत्ताच रिक्षा चालवायला शिकली. अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया.